हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल दीपाली एक हाऊसवाईफ. तर आजच्या रांगोळीचा विषय आपला आहे वसुबारस. आणि वसुबारसला तुम्ही कुठली रांगोळी काढू शकता. तर साधी सोपीच मी रांगोळी तुम्हाला काढून दाखवणार आहे. आणि काल आपला व्हिडिओ आला नाही त्याच्याबद्दल सॉरी, थोडंसं दुसरं एक काम होतं त्याच्यामुळे नाही जमलं. तर म्हटलं आज पण आपण रांगोळीच शेअर करूया, कारण रेसिपी बनवता बनवता पण तुम्ही पाहू शकता ज्यावेळेस बनवायची आहे, तर एवढं आधी पण अपलोड करून काही उपयोग नाही आहे. म्हणून म्हटलं आधी रांगोळी दाखवून घेऊया. दिवाळीच्या 3-4 दिवसाची जी काही महत्त्वाच्या रांगोळ्या असतात त्याच आपण दाखवणार आहोत. तर आजचा रांगोळीचा विषय आहे वसुबारसच्या दिवशी जी आपण रांगोळी काढणार आहोत ती दाखवते आहे. आणि पहिलं तर मी सगळं पेन्सिलनी ड्रॉइंग करून घेतलेलं आहे, कारण डायरेक्ट पण असं काढणं इतकं पण आपण त्याच्यामध्ये प्रो नाही आहे. तर त्याच्यामुळे सगळं आधी ड्रॉइंग करून घेतलं आहे आणि आता त्याच्यावरती मी पहिले बॉर्डर करून घेणार आहे आणि नंतर कलर भरायचे. तर दिवाळीच आपली वसुबारसपासून सुरू होते आणि वसुबारसला छान गाईची पूजा वगैरे केली जाते. तर म्हणतात असं की गाईची पूजा केल्याने वर्षभर मग धनलाभ होतो आणि व्यवस्थित घरात सगळं हे राहतं, आरोग्य, धन, संपदा वगैरे. तर म्हणून एवढं काही आपल्याला त्याच्यातलं माहिती नाही, जेवढं काही माहिती तेवढंच मी तुमच्याशी शेअर करेन. जास्त बोलण्यात काही अर्थ नाही आहे. तर पाहू शकताय मुलांची कशी लुडबुड चालू होती आणि हे असं वेगळं आकार वगैरे असं काही काढायचं म्हणलं की त्यांना खूप असं उत्साह असतो. आता मम्मी काय काढतीये, कसं काढतीये. मग ते म्हणत होते आतमध्ये कलर भरायला दे. अंशुलचं तर झोपून झोपून बघत होता तो तिथं रांगोळी काढलेली. तर चला बघूया आपण कशी होते रांगोळी आपली. घेते मी काढून, तुम्ही व्हिडिओ एन्जॉय करा आणि कशी वाटली हे पण नंतर कमेंटमध्ये सांगा. रांगोळीवर जास्त बोलण्यासारखं काही नाही आहे, त्यामुळे जास्त बडबड करत मी बसत नाही. पहिलं तर आपलं रांगोळी शेअर करून घेते. तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आणि ज्यावेळी रेसिपी वगैरे काय असेल तेव्हा तर मग बोलायलाच लागते. पण आज आता रांगोळीवरती काही बोलण्यासारखं वाटत नाही आहे, रोज रोज मग तेच तेच होतं आहे. तर फक्त मी रांगोळी कशी काढली हे तुम्ही बघा आणि मला कमेंट करून सांगा की कशी झाली, तुम्हाला आवडली का. आणि वसुबारसच्या दिवशी आपण नैवेद्य म्हणून गाईला गवारची शेंग, बाजरीची भाकरी, वरण भात वगैरे बनवतो. तर असं आपण गवारची शेंग आणि बाजरीची भाकरी बनवली तर त्याची टेस्ट ज्या दिवशी म्हणजे वसुबारस दिवशी जशी लागते तशी नॉर्मली का लागत नाही माहीत नाही. पण मला त्या दिवशीचं ते गवारीची शेंग आणि बाजरीची भाकरी प्रचंड आवडते आणि मी त्याची पण खूप मोठी फॅन आहे. मला खूपच आवडते ती बाजरीची भाकरी आणि गवारीची शेंग. तर करायचं दरवर्षी पण करतोच आणि ह्या वर्षी पण बनवणारच आहे. तर मला हेच विचारायचं आहे तुम्हाला की तुम्हाला पण आवडते का त्या दिवशी बनवलेली गवारीची शेंग आणि बाजरीची भाकरी, जी की अप्रतिम लागते खायला, गरम गरम बाजरीची भाकरी आणि शेंगची भाजी सुक्की. तर आवडत असेल तर कमेंट करून नक्की सांगा की तुम्ही पण माझ्यासारखेच वसुबारसच्या दिवशी बनवलेल्या गवारची शेंग आणि बाजरीच्या भाकरीचे फॅन आहात का.
फायनल रांगोळी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. ब्लॅक कलर नाही आहे त्यामुळे जांभळा कलर वापरला आहे. तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तुम्ही त्याचे कान आणि डोळे वगैरे ब्लॅक कलर करू शकता. छानच वाटणार आहे ते. माझ्याकडे नाही आहे तर मी हा ऑप्शन शोधला आहे. तर चला, चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये आणखी एका नवीन रांगोळीसोबत. दिवाळीच्या 4 रांगोळी तरी महत्त्वाच्या असतात आणि त्या मी तुम्हाला काढून दाखवणार आहे पहिले. त्याच्यानंतर आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत, कारण मग माझी पण दिवाळी होईल आणि माझ्यासोबत तुमची पण होईल. तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. थँक्यू सो मच. बाय.